विण दोघातली तुटेना. 1 जानेवारी भागामध्ये श्वेता आता स्वानंदीला अंशुमनचे मेसेज दाखवते. पण जेव्हा समोर जाते तेव्हा ती स्वानंदीला पुन्हा एकदा तोंडावर पाडते. नक्की काय घडतं चला तर बघूया. आनंद स्वानंदीला श्वेता आणि अंशुमनबद्दल सगळं काही सांगतो आणि म्हणतो तिला मदतीची खूप गरज आहे आणि तिला मदत फक्त तू करू शकतेस. आता स्वानंदी आणि श्वेता भेटतात. स्वानंदी म्हणते श्वेता तू अजिबात घाबरू नको. जे काय घडतंय ना ते मला सविस्तर सांग. श्वेता तिला मोबाईल दाखवत म्हणते अंशुमन सर मला असे मेसेज करतो. आता स्वानंदी बघून म्हणते इतके घाणेरडे मेसेजेस? नाही, हे राजवाड्यांना कळायलाच पाहिजे. तू असा कसा वागू शकतो? अरे त्याच्या घरात पण 2 बहिणी आहे तरी तो तुझ्याशी असं वागतो. तू काळजी करू नको, मी बोलते राजवाड्यांशी. श्वेता म्हणते मॅम. स्वानंदी म्हणते अगं माझ्यावर विश्वास ठेव. असं घाबरून कसं जमेल? अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे. आता स्वानंदी समरकडे जाते आणि म्हणते मला बोलायचं आहे तुमच्याशी. समर म्हणतो हां बोला. ती म्हणते श्वेताबद्दल बोलायचं होतं. समोर म्हणतो तिच्याबद्दल काय बोलायचं? स्वानंदी म्हणते अंशुमन. तो म्हणतो झालं पुन्हा अंशुमन. आता ते आनंदसारखं तुमचं पण हेच म्हणणं आहे का श्वेता प्रकरणामध्ये अंशुमनची चूक आहे? अहो पण ते झालं आहे क्लिअर. ती मुलगीच खोटारडी आहे आणि तिने तसं सरळ सांगितलं आहे की यामध्ये अंशुमनची काहीच चूक नाही, तिचीच चूक होती. स्वानंदी म्हणते हे बघा एकदा शांततेने तिचं पण म्हणणं ऐकून घ्या. आता मलिकाला फोन येतो आणि सविस्तर माहिती कळते. मलिका म्हणते अंशुमन हे श्वेताचं काय चाललं आहे? अंशुमन म्हणतो काय चाललं म्हणजे? ती म्हणते अरे ती श्वेता स्वानंदीकडे गेली आणि तुझ्याबद्दल सगळं काही सांगितलं आहे. अंशुमन म्हणतो ही मुलगी असं नाही ऐकणार, तिला आता माझ्या स्टाईलनी सरळ करतो. आता स्वानंदी श्वेताला बोलून घेते. समोर म्हणतो हे बघ श्वेता तुला जे काय सांगायचं ना ते स्पष्ट सांग. तुला अनकम्फर्टेबल वाटेल असं वागतं का अंशुमन? तुला अंशुमन घाणेरडे मेसेजेस असं काही पाठवणं? श्वेताची मान खाली असते. ती म्हणते असं काहीच नाही सर. आता मात्र स्वानंदी आनंदकडे शॉकून बघायला लागते आणि म्हणते श्वेता अगं तू घाबरू नको, जे काय ना ते स्पष्ट सांग. तू खरं बोलणं ही गरज आहे. श्वेता रागात म्हणते तुम्हीच मला सांगितलं ना अंशुमन सर मला त्रास देत आहेत असं समर सरांना सांग. हे ऐकून तर स्वानंदीचे होशच उडतात. ती मोठे डोळे करून श्वेताकडे बघत असते आणि समरकडे. समर शॉकून स्वानंदीकडे बघायला लागतो. श्वेता म्हणते मी जाऊ का सर? आता समर मान हलवतो. ती गेल्यानंतर समर म्हणतो तुमचा काय प्रॉब्लेम आहे हो? तुम्ही पहिले पण एकदा अंशूवर आरोप केला, काय तर म्हणे तुमच्या बाबांचे पैसे चोरले आणि त्याच वेळेस मी तुम्हाला बजावलं होतं माझ्या भावावर असे आरोप करत जाऊ नका. पण नाही तुम्ही काय ऐकलं नाही आणि अंशूवर पुन्हा एकदा आरोप करताय. आनंद म्हणतो समर अरे ऐकून तर घे. समर म्हणतो अरे काय ऐकायचं आहे? पहिले तू आणि आता ह्या तुमचा काय प्रॉब्लेम आहे? आता मात्र स्वानंदीला काय बोलावं तेच कळत नाही. आनंद म्हणतो समर अरे सगळं अंशुमन करतोय. त्या मुलीला तो धमकी देतोय. समर म्हणतो अंशुमन धमकी देतो, तुमच्याकडे काही पुरावा आहे का? आता पुरावा म्हटल्यावर स्वानंदीच्या डोक्यात येतं की आपण पुरावा गोळा करू शकतो. ती सॉरी आणि निघून जाते. बाहेर गेल्यानंतर श्वेता खाली मान घालून उभी असते आणि अंशुमन स्माईल करत स्वानंदीकडे बघत असतो. आता स्वानंदीला काय कळायचं ते कळून जातं. ती आता निघून तर जाते पण पुन्हा श्वेताला भेटते. तेव्हा तिला श्वेता सांगते की अंशुमन सरने मला धमकी दिली आणि मॅम तुमचं नाव घ्यायला सांगितलं. स्वानंदी म्हणते ठीक आहे आता मी जे सांगेल ना ते करायचं. आता अंशुमनला मात्र जरा जास्तच कॉन्फिडन्स येतो आणि ऑफिस संपल्यानंतर तो तिला एकटीलाच थांबायला सांगतो. आता कुणीही नाही हे बघून तो श्वेताजवळ जातो आणि म्हणतो माझे काही स्पेसिफिक गरजा आहे त्या तू पुरव आणि मी तुझ्या गरजा पुरवतो. आता तो श्वेताला बेडवर पाडतो आणि स्वानंदी दोघांचा व्हिडिओ काढत असते. आता पुढील भागात बघूया हा व्हिडिओ समरने बघितल्यानंतर अंशुमनला काय शिक्षा देतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.